नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? तर हा व्हिडिओ मी खास बनवलाय सर्वांसाठी, प्रेरणा देण्यासाठी. कारण की शेतकरी कार्य हे असं आहे की त्याच्यात रिटायरमेंट नसते, म्हणजे वयाची अट कुठलीही नसते आणि किती वय झालं तरी शेतात कसं काम करावं लागतं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आम्ही एका वावरात, आमच्या शेजारच्या वावरात बटाटे काढत होतो, तर त्याच्या शेजारी एक सोयाबीनचं वावर होतं. तर त्या वावरात एक 70 वयपेक्षाही जास्त झालेली महिला, म्हणजे वयाने वृद्ध असलेली महिला शेतात कामाला म्हणजे काठी घेऊन येत असताना मला दिसली आणि मला वाटलं की एक व्हिडिओ आपण घ्यावा ह्या आजींचा. तर एवढं ह्या आजींचं वय झाले तरी त्या कशा काम करतात आणि का करतात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि सगळ्यांनी वयाची मर्यादा न राखता कसं काम करावं आणि म्हणजे काम केल्याने काही होत नाही किंवा हे असं की एवढं वय होऊन सुद्धा ते आजी कसं काम करतात, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि माझा ह्या शेतकरी राणी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि शेतीचे नवीन नवीन व्हिडिओ पहा. या आजी यांचं वय जवळजवळ 70च्या पुढून आहे. बोला आजी, तुमचं वय किती असेल? काय आता सांगता यायचे काय नाही, मी शेजारी आता तिथं बटाटे काढत होतो, तुम्ही काठी टेकत भाकरी कुणाला आणल्या? मालकाला. हा, कुणाला आणल्या? कारभाऱ्यांना आणल्या का? पहा या आजी, आणि यांचं एवढं वय झालंय तरी त्या शेतात आल्यात. तर का म्हणून तुम्ही शेतात आल्यात? करायला नाही कोणी बाई, काय करते. आणि त्यांनी हातपाय ठणठणीत राहतात नाही का? आणि एवढं म्हणजे ह्या सोयाबीनच्या कडला जे तण झाले ते तण काढण्यासाठी ह्या आजीबाई ह्या वावरात आल्यात. आणि म्हणजे मीच नाही तर आमच्या शेतात जेवढे कामगार होते ते सुद्धा म्हटले ह्या आजींचं एवढं वय झाले तरी ह्या एवढ्या शेतात कसं काय काम करतात. तर पहा, हे म्हणजे सोयाबीन केली का तुम्ही ह्या वावरात? आणि मग आता याला तणनाशक मारलं नाही का? मारलं एकदा, पण आता पाऊस किती चालला होता. चालत येते वर, चालत आहे करीत आहे. हा का? मालकाला भाकर घेऊन आले. हा ना. म्हणजे हातपाय ठणठणीत राहा म्हणून तुम्ही शेतात काम करीतात. म्हणजे आपल्या शेतकरी धर्माला रिटायरमेंट नाही, जोवर हातपाय चालू आहे तोवर काम करणंच आहे. हा का? तुमचे मालक पण आलेत का? हा, ह्या आजीबाई आमच्या गावातल्याच आहे. आणि पहा, म्हणजे 70 वय झाले तरी त्या शेतात काम करतात. म्हणजे आणि एवढं ऊन लागते. आता 12-1ची सुमार आहे, म्हणजे आता मी व्हिडिओ घेते त्याच्यात जवळजवळ वेळ 12-1 वाजले. एवढे ऊन लागते की म्हणजे तरुण माणूस सुद्धा चक्कर येऊन पडन तरी पण ह्या आजीबाई शेतात काम करतात. आता काय करायचं नाही कोणीच, काय करायचं. हातपाय ठणठणीत राहावात असं नाही, मग हल्लं मग बरं असते. जाग्यावर बसल्यावर कसं काय व्हायचं. मग पहा, जाग्यावर जर बसलं ह्या वयात तर अजून हातपाय हे होतील, लवकर निकामी पडतील. म्हणून ह्या आजीबाई आपले हातपाय व्यवस्थित राहावा म्हणून एक व्यायाम म्हणून शेतात येतात. पण पहा, मला पण नवल वाटलं ह्या आजींचं की एवढं वय झालंय तरी त्या शेतात काम करतात. म्हणून मी खास ह्या आमच्या गावातल्या आजीबाई त्यांचा व्हिडिओ बनवला आणि सर्वांनी आवर्जून पहा ही विनंती आहे. तर ह्या आजींना मी असं विचारत असताना आजी म्हटल्या का माझं वय एवढं आहे पण माझ्या मालकाचं पण वय भरपूर आहे, ते पण शेतात काम करतात, त्यांना पण त्यांची पण माहिती घ्या ह्या व्हिडिओमध्ये. म्हणून त्या आजोबांना पण बोलवले. पहा, आजोबा हे एवढं वय झालंय तरी पण हे वयोवृद्ध दाम्पत्य शेतात काम करते. पहा, आजींसाठी ते पाणी घेऊन आलेत. खरंच म्हणजे किती वय झालं तरी नवरा बायकोनी शेवटपर्यंत साथ द्यावा. आणि शेतात, आणि शेतकरीच काम असं असतं की नवरा बायको हे एकत्र शेतात काम करतात. आता हे आजोबा पहा, तुमचं वय किती आजोबा? पहा, 84 वय आहे आजोबांचं. म्हणजे ह्या आजींचं पण अंदाजच सांगितलं मी तुम्हाला 75, म्हणजे 75 पण वय झालंय, जास्त झालंय या आजींचं वय, तरी पण ते शेतात काम करतात. का तर हातपाय व्यवस्थित चालतात आणि घरात बसण्यापेक्षा शेतात करमणूक म्हणून हे शेतात येतात. पहा,
किती वय झाले ह्या आजी आजोबांचं खरंच. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.